इयत्ता 8वी सेतू अभ्यासक्रमाची पोस्ट टेस्ट आपण आज सोडवणार आहोत. म्हणजे उत्तर चाचणी. विषय आहे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. फर्स्ट क्वेश्चन. आता ही चाचणी 20 गुणांची आहे. फर्स्ट क्वेश्चन इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 5 मार्काचे 5 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यातला पहिला आहे राईट द केमिकल सिम्बॉल ऑफ कॅल्शियम. Chemical symbol of calcium Ca. Complete the correlation. Audible sound frequency 20 Hz to 20,000 Hz and dash 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 frequency more than 20,000 Hz. Frequency more than 20,000 Hz ultrasonic sound ची असते. पुढे guess me who I am. राईट माय मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि त्याचं मोड ऑफ न्यूट्रिशन आपण लिहायचं आहे. आय लिव्ह इन युअर हेअर अँड ऑब्टेन फूड बाय सकिंग द ब्लड. मी तुमच्या केसामध्ये राहतो आणि मी ब्लड सक करतो, म्हणजे रक्त शोषून मी उपजीविका करतो. माझं अन्न हे तुमच्या रक्त शोषण्याचं आहे. कोण? तर डोक्यातील ओवा, दॅट इज द लाईस किंवा लाऊस असं म्हणतात. आणि पॅरासिटिक न्यूट्रिशन आहे, परजीवी आहेत. पॅरासिटिक न्यूट्रिशन. कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. आता खाली दिलेली ही जी रिॲक्शन आहे ही फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे. 6CO2 + 6H2O इट गिव्ज C6H12O6 म्हणजे ग्लुकोज मिळतं अँड +6O2. फोटोसिंथेसिसची क्रिया आहे सनलाईट, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड याच्या साह्यानेही होत असते. आयडेंटिफाय द कॉन्स्टलेशन शोन इन गिव्हन फिगर अँड राईट इट्स नेम. आकृतीमध्ये कुठलं नक्षत्र दिलेलं आहे ते ओळखायचं आहे आणि ते तारकासमूह कुठला आहे तो लिहायचा आहे. आकृती बघून तुमच्या लक्षात आला असेल मृग और ओरायन. क्वेश्चन 2. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. फर्स्ट काय आहे बघा, 2 मार्काचा आहे. व्हाय डज हॅपन. हे असं का होतं? द सन अपियर्स रेड ॲट सनराईज ऑर सनसेट. सनराईजच्या वेळेला किंवा सनसेटच्या वेळेला सूर्य आपल्याला लालसर का दिसतो? आता ह्याचं आन्सर काय आहे बघा. द सन अपियर्स रेड ॲट द सनराईज ऑर सनसेट बिकॉज व्हेन सन इज व्हेरी क्लोज टू हॉरिझन सनलाईट ट्रॅव्हल्स अ लॉंगर पाथ. म्हणजे हॉरिझनच्या जवळ असतो त्यावेळी आपल्यापासून सनलाईट यायला खूप मोठा प्रवास करावा लागतो. सनलाईटला आपल्यापासून लांब अंतरावर सूर्य असतो. सनलाईट ट्रॅव्हल अ लॉंगर पाथ थ्रू द ॲटमॉस्फिअर बिफोर रिचिंग अस. आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी खूप लांबचा प्रवास ह्या सूर्यप्रकाशाला करावा लागतो. द ब्ल्यू लाईट आर स्कॅटर्ड मोर दॅन रेड लाईट. द ब्ल्यू लाईट अँड व्हायलेट लाईट आर स्कॅटर्ड अवे फ्रॉम द पाथ ऑफ लाईट ड्यू टू द ग्रेटर थिकनेस ऑफ द ॲटमॉस्फिअर. आता इथं कसं होतं बघा, ब्ल्यू लाईट आर स्कॅटर्ड मोर दॅन द रेड लाईट. रेड लाईटपेक्षा स्कॅटरिंग त्याचं कसं असतं, ब्ल्यू लाईटचं जास्त असतं. अँड ब्ल्यू लाईट अँड व्हायलेट लाईट्स आर स्कॅटर्ड अवे फ्रॉम द पाथ ऑफ लाईट. ते त्याच्या मार्गातून ते बाजूला स्कॅटर्ड होतात. थिकनेस ॲटमॉस्फिअरच्या मोठ्या थिकनेसमधनं, ग्रेटर थिकनेसमधनं ते आपल्यापर्यंत पोहोचत असताना ब्ल्यू लाईट आणि व्हायलेट लाईटचं स्कॅटरिंग जास्त होतं आणि आपल्यापर्यंत फक्त रेड लाईट हा पोचतो. अँड दॅट्स व्हाय सन अपियर्स रेड ॲट द सनराईज अँड सनसेट. द नेक्स्ट इज द राईट द सायंटिफिक नेम ऑफ द ॲनिमल शोन इन फिगर युजिंग द बायनॉमियल नोमेनकल्चर. आपल्याला शास्त्रीय नाव लिहायचं आहे. या आकृतीमध्ये आपल्याला गाय दिसत आहे आणि त्याचं जीनस अँड स्पेसिस लिहायचं आहे आपल्याला. बॉस टाउरस.
Next question, under which different types can following changes are classified. आता खाली आपल्याला काही क्रिया दिलेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला कुठल्या प्रकारचा चेंज आहे ते लिहायचं आहे. फर्स्ट वन इज द डिझॉल्विंग, विरघळणे. फिजिकल चेंज आहे ॲज वेल ॲज द रिव्हर्सेबल चेंज आहे. फिजिकल चेंज आहे ॲज वेल ॲज द रिव्हर्सेबल चेंज आहे. नेक्स्ट सेकंड इज द मेटेओर स्ट्रेकिंग अक्रॉस द स्काय. उल्कापात आपला त्याचं चेंज कुठला आहे, दॅट इज द नॅचरल चेंज अँड नॉन पिरियडिक चेंज. देन फोर्थ वन, क्लासिफाय फॉलोइंग इनटू स्केलार अँड वेक्टर क्वांटिटी. स्केलार अँड वेक्टर क्वांटिटी लिहायची आहे आपल्याला. स्केलार क्वांटिटी यातल्या कुठल्या कुठल्या आहेत, एरिया अँड डिस्टन्स. Area and distance are the scalar quantity, and velocity, weight, displacement ह्या आपल्या वेक्टर क्वांटिटी आहे. मास इज ऑल्सो स्केलार क्वांटिटी. मास इज ऑल्सो स्केलार क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी कुठल्या कुठल्या आहेत, व्हेलॉसिटी, वेट, डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी, वेट, डिस्प्लेसमेंट. राईट द ॲन्सर. मी इथं लिहिलेलं नाही आहेत, तुम्ही स्केलार क्वांटिटी मांडा, त्याच्याखाली वेक्टर क्वांटिटी ओळीनं मांडायची आहेत. राईट द ॲन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. एनी 3, कुठलेही 3 लिहायचे आहेत, 4 दिलेले आहेत. आयडेंटिफाय द पार्ट्स शोन इन द फिगर अँड राईट देअर फंक्शन्स. आपल्याला इथं आकृती दिलेली आहे आणि आकृतीत ए पार्टचं नाव काय, बी पार्टचं नाव काय, सी पार्टचं नाव काय असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथं बघा ए पार्ट काय आहे, लिव्हर. द मेन फंक्शन ऑफ द लिव्हर इज द स्टोरेज ऑफ ग्लुकोज. मेन फंक्शन ऑफ द लिव्हर इज द स्टोरेज ऑफ ग्लुकोज. देन बी इज द पॅन्क्रीज. बी इज द पॅन्क्रीज. इट सिक्रेट द पॅन्क्रियाटिक ज्यूस. पॅन्क्रिया काय काम करतात, तर इट सिक्रेट्स द पॅन्क्रियाटिक ज्यूस. सी हियर, लुक हियर, इट इज द लार्ज इंटेस्टाइन. Large, the function of the large intestine is it absorbs the water and undigested remains thrown out of the body. वॉटर ॲब्सॉर्ब करायचं आणि त्याच्यानंतर अनडायजेस्टेड पार्ट जो आहे फूडमधला, that is thrown out of the body through the anus. Then second is the complete the following table. आपण हा दिलेला टेबल पूर्ण करायचा आहे. आता या टेबलमध्ये काय काय दिलेलं आहे, कंपाऊंड दिलेला आहे, मोलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे, द नेम्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स लिहायचे आहेत आपल्याला आणि मोलिक्युलर फॉर्म्युला. फर्स्ट वन इज द सल्फ्युरिक ॲसिड. मोलिक्युलर फॉर्म्युला इज द H2SO4 and the name of the constituent element is the HSO. H hydrogen, S sulfur, O oxygen. Second, washing soda, that is the sodium carbonate. Na2CO3. N is the sodium. C is the Na. Na is the sodium. Here Na पाहिजे होतं आपल्याला. Na is the sodium. C is the carbon. O is the oxygen. Then the sugar. C12H22O11. C6H12O6, it is the glucose, and C12H22O11 is the sugar. Carbon, hydrogen, oxygen are the constituent elements. Then next, third one is the explain the properties of magnetic force of lines with the help of suitable diagram. आता आपल्याला मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स आपल्याला आकृतीच्या सहाय्यानं स्पष्ट करायला सांगितलेल्या आहेत. Properties of magnetic force of line. First property, that is the magnetic force of lines always start from the north pole and ends on the south pole.
मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स कशा आहेत तर त्या नॉर्थ पोलला सुरुवात होतात अँड एंड्स ऑन द साऊथ पोल. दे विल नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. त्या कधीही एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत. इच लाईन इज क्लोज्ड अँड कंटिन्युअस कर्व. त्याचा कर्व हा कंटिन्युअस असतो. दे आर क्राउडेड नियर द पोल्स वेअर द मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंग. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असेल तर त्या अगदी जवळ 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 अशा असतात आणि त्याच्या डेन्सिटीवरनं मॅग्नेटिक पॉवर आपण त्याच्यावरनं ठरवतो. देन द लास्ट वन इज द एक्झाम्पल इज गिवन हिअर. अ फोर्स ऑफ 500 न्यूटन applied to stop a two-wheeler motorcycle that was moving with constant velocity. The motorcycle stopped after moving through a 6 meter. How much is the work done? आता कंटिन्युअस वेलॉसिटीनं मोटरसायकल चाललेली आहे आणि या मोटरसायकलला थांबवण्यासाठी ब्रेक अप्लाय केल्यानंतर 500 न्यूटन फोर्स अप्लाय झालेला आहे आणि हे फोर्स आहे 500 न्यूटन. 500 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यानंतर मोटरसायकल स्टॉप्ड आफ्टर मुव्हिंग थ्रू अ 6 मीटर. 6 मीटर तिचं विस्थापन झालेलं आहे. दॅट इज द डिस्प्लेसमेंट इज द 6 मीटर. Then what is the work done? Work done is equal to question mark. Work done is equal to formula is the force into displacement, that is the F into S. 500 गुणिले 6 6 30 आणि हे 2 शून्य युनिट इज द जूल. कारण हे दोन्ही ही SI सिस्टीम मधले युनिट आहेत. फोर्स न्यूटन आणि हे मीटर हे SI सिस्टीम मधलं आहे. दॅट्स व्हाय द वर्क डन इज इन जूल इन SI सिस्टीम.